पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव लक्ष्मीचा सारीपाट. आम्ही सगळेच या वाळवंटात पैसे कमवायला आलो होतो. बदले सकन म्हणजे घर भाड्यासाठी मिळणारी रक्कम, इंतेदाब म्हणजे वाईट हवामानाबद्दलचा भत्ता, काटकसर वगैरे सगळ्यांसकट शेवटी खदरातल्या घरोघरच्या जमा खर्चात 19-20चाच फरक असायचा. पण पै न पै वाचवून भारतात धाडणारे महाभागही होते. डॉक्टर शर्मा अशातलेच. ते आमच्या जेवणाच्या वेळी दारातून डोकावले. क्यों भाभी जी, खुशबू तो बढ़िया आ रही है, क्या पकवान बनाए है? त्या दिवसात माझ्या पोळ्या भारताकृती, भाताची कधी पेस्ट कधी दगड अशी गत होती. शर्माची स्तुती ऐकून मी हुरळलेच. आइए ना भाई साहब, आपने खाना खाया? जी नहीं, अब जाके खा लूंगा कुछ. अकेला आदमी कुछ जलाद भुना बना के निगल जाता हूं. आम्हाला दया आली. जे काही शिजवलं होतं ते त्यांना आग्रह करून खाऊ घातलं. त्यांनी तोंड भरून कौतुक केलं, दुआ दिला. यांच्या सत्यवचनी बाण्यामुळे हिरमुसलेली माझ्यातली सुगृहिणी तृप्त झाली. 2-3 दिवसांनी स्वारी पुन्हा उगवली दारात, नेमकी जेवणाच्या वेळी. एवी तेवी मी केलेलं जीवन पहिल्या घासानंतर माझ्याही घशाखाली उतरत नसे. भुकेपुरतं खाऊन बाकीच्याचा ढिगारा फ्रीजमध्ये बसायचा. मला बरा बकरा मिळाला. आइए आइए भाई साहब, थोडा कुछ खा लो हमारे साथ. यांनी माझ्या आजवरच्या बकऱ्याने या नव्या बकऱ्याचा बळी दिला. मग शर्मा आठवड्यातून 2दा तरी असे बळी द्यायला लागले. मी नवशिके होते, पण हळूहळू सारावले. दोघांसाठी मोजून मापून रांधता यायला लागलं. एक दिवस माझी डाळीची आमटी पोळीशी खात नवरा म्हणाला, आजचं पिठलं फार मस्त साधलाय, आजची कृती लिहून ठेव. आता शर्मा ऐनवेळी टपकले की व्हायला लागली पंचायत. शिवाय त्यांची आणि आमची काही अशी जवळची मैत्री नव्हती काही. दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो परका माणूस पंक्तीला नकोसा वाटायला लागला. दयेपोटी उद्भवलेलं ते दुखणं भिडेपोटी वाढतच गेलं. अशात एक दिवस माझी मैत्रीण अंजू आली. वैतागली होती. ताई, काय सांगू तुला, तो शर्मा ग दर रविवार बुधवार आमच्याकडे अगदी जेवणाच्या वेळेला टपकतो. सुरुवातीला मीच आग्रह केला हे खरं, पण हल्ली जरा अतिच होत आहे. मी हसून म्हटलं, आणि सोमवार गुरुवार तो माझ्याकडे जेवतो. आता असं करूया, एका मंगळवारी आपण चौघे मिळून त्याच्या घरी जाऊया. जेवायच्या वेळेला जाऊया. गमतीत म्हणू की मतखाबातून काहीतरी आणून जेवू घाल. बघूया, करून पाहूया. अगं, पण तो 12 पिंपळावरचा मुंजा मंगळवार शुक्रवार सुद्धा कुठेतरी जातच असेल की. मग तो हॉस्पिटलमधनं निघतानाच त्याची पाठ धरूया. आम्ही व्यवस्थित बेत आखला आणि चौघेजण शर्माच्या घरी त्याची पाठ धरूनच गेलो. घर अत्यंत गलिच्छ वस्तीत होतं. जिन्यात तर नाहीच, घरात सुद्धा दिवा नव्हता. स्विच ऑन केला तर दिवाच लागेना. मग शर्मा टॉर्च घेऊन आला. मग त्या टॉर्चच्या प्रकाशात लक्षात आलं की त्या एका खोलीच्या घरात एकही खुर्ची नव्हती. खाट, गालीच्या गादी, अंथरूण, भांडी, चूल काही नव्हतं. छताला लोंबकळणाऱ्या वायरच्या टोकाला बल्ब सुद्धा नव्हता. आप घर पे चाय भी नहीं बनाते? जी नहीं. अस्पताल में सिस्टर लोग जो बनाते हैं ना, वही पी लेता हूँ. पेशेंटों के कमरे में जो वृत्तपत्र आते हैं वे दूसरे दिन ले आता हूँ. महात्मा गांधी जी को याद करके वे कागज बिछा के वे ही ओढ़ के सो जाता हूँ. बहुत सादगी से जीता हूँ मैं. चैन के लिए पैसे उड़ाना मेरे तत्वों के खिलाफ है. स्नान भी कभी कभी अस्पताल में ही करता हूँ. गर्मियों में वहीं पे एग्जामिनेशन टेबल पे सो जाता हूँ. लेकिन आप सऊदी में जो आए हैं, तनख्वाह तो मिलती होगी? हाँ, वो तो पूरी पूरी इंडिया में भेज देता हूँ. आता अंजूच्या जिभेला उपरोधाची धार चढली. गरीब अनाथ बच्चों के लिए कौन सी संस्था में? जी हाँ, जी नहीं, जी जी. भाई साहब, आपके उच्च विचारों से हम प्रभावित हो गए हैं.
अब हम आपको हमारे घर पे खाना खाने पे मजबूर नहीं करेंगे। आधा कप बकरी का दूध और तश्तरी में छिली हुई लहसुन का इंतजाम जरूर होगा. लसणीच्या नुसत्या वासानेच आमच्या मागचा हा व्हॅम्पायर सुटला. यथावकाश कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर शर्मा कायमचा सौदीतून निघाला. जाण्यापूर्वीचे शेवटचे 2-3 पगार, ग्रॅच्युइटी, त्या वर्षीचा बदले सकन आणि बदले नकल म्हणजे हॉस्पिटलला जाण्या येण्याच्या खर्चासाठी पगाराखेरीज मिळणारी रक्कम, अशी सारी एक गठ्ठा रक्कम त्यांनी अधिकाच्या आशेने हवाल्याने पाठवली. नेमकी पोलिसांची धाड पडली आणि शर्माची सगळी पुंजी त्याच्या कर्माने नेली. नर्सेस तर धरूनच चालत की थोडा पैसा हवाल्याच्या पायी अक्कल खाती जाणारच. मग कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करून निघताना या मुलींचा शेवटचा पगार आणि ग्रॅच्युइटी रखडवली जाई. मग त्यांची सर्वेसर्वा प्रमुख बाई त्यांना समजावी. हे बघ, तू या कागदावर सही करून मला ते पैसे ताब्यात घ्यायचा अधिकार दे. ते दम्मामहून आल्या आल्या मी ते घेते आणि तुझ्या भारतातल्या पत्त्यावर धाडून देते. त्या प्रमुख बाईचा दरारा खूप मोठा होता. तिच्या कुठल्याही आज्ञेचं उल्लंघन करायला आजवर न धजलेली ती मुलगी मुकाट्याने सही देई आणि तो पगार आपल्याच कर्तृत्वाने रखडवणारी ती प्रमुखा गिळंकृत करून गब्बर होई. बरं, त्या मुली नाना प्रदेशातल्या, नाना देशातल्या, नाना खंडातल्या होत्या. एकीचं नुकसान दुसरीला समजायला वावच नसायचा. पण पापाचा घडा कधी ना कधी तरी भरतोच. ठकलेल्या मुलींनी थकलेल्या पैशासाठी मागे राहिलेल्या परदेशी मैत्रिणींना पत्र लिहिली. त्या मैत्रिणींनी या गोंधळाचा छडा लावला. तक्रार नाही, पण त्या 16 काळामध्ये वरपर्यंत कुणकुण पोचली, चौकशी झाली. सिद्ध काही होणार नव्हतंच, पण तरी सुद्धा प्रमुखा तडकाफडकी बडतर्फ झाली. मुलींचे पैसे मात्र गेले ते गेलेच. मुलींचे पैसे गडप करायला त्या प्रमुखेला निदान समजावणं, सह्या घेणं असले सोपस्कार तरी करावे लागले. पण जसजसा काळ बदलत गेला तसतशी या उपचारांची गरज कमी होत गेली. हिंदी नावाचा एक सौदी कारकून होता. याचा वरपर्यंत वाचता म्हणजे वशिला किंवा लागेबांधे होते. हॉस्पिटलमधल्या समस्त माणसांचे पगार आणायला हा दरमहा दम्मामला जाई. कोट्यावधी रुपये किमतीची ती रक्कम घेऊन तो 2-3 आठवडे नाहीसाच होई. कुणी म्हणे कुवेतला जाई, कुणी म्हणे बहारीनला जाई आणि त्यानंतर प्रकट होऊन साडसूतपणे जेवढ्याला तेवढी रक्कम हॉस्पिटलच्या खजिन्यात भरे. त्याला कुणीही जाब विचारत नसे. नंतर काय झालं की हॉस्पिटलमध्ये माणसं भरती करण्याचं काम वेगवेगळ्या रिक्रुटिंग कंपन्यांना दिलं जायला लागलं. मग ह्या कंपन्या सगळ्यांच्या पगारातून आपला 50% हिस्सा राजरोजपणे कापून घ्यायला लागल्या आणि आलेल्या 50%त देखील आदिवासी मंडळी तृप्त असायची. डॉक्टर आजेची म्हणून एक सज्जन आणि ज्ञानी नायजेरियन कन्सल्टंट बरीच वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करत होते. त्यांचा पगारही मोठा होता. त्यांच्या ग्रॅच्युइटीचे खूप पैसे साठले होते. त्या पैशांच्या आशेवर त्यांनी मायदेशी गुंतवणुकीच्या खर्चाच्या उड्या मारल्या होत्या. त्यावेळी केनेथ स्मिथ नावाचा एक अधिकारी होता. त्यांनी बरोबर टिपून खुसपट काढून डॉक्टर आजेचींना एकाएकी बडतर्फ केलं. आजेचींना ग्रॅच्युइटी वगैरेसाठी बराच पत्रव्यवहार करायला लागला आणि ते साठलेले पैसे हातात पडण्यापूर्वीच देश सोडणं त्यांना भाग पडलं. नंतर तो पैसा कचेरीपर्यंत येऊन पोचला. केनेथने आणि त्याच्या हाताखालच्या साथीदारांनी मोठ्या शिताफीने तो हडप केला. कित्येक दिवस आजेचींची पत्र ऑफिसच्या आणि आम्हा सहकाऱ्यांच्या नावाने येतच राहिली. स्वतःच्या निढळाच्या घामाच्या हक्काच्या पैशासाठी त्या ज्ञानी माणसाला किती विनवण्या कराव्या लागल्या, पण एकही पै कधी दिली गेली नाही. आजेचींसारख्या इतर अनेक डॉक्टरांचे श्रमाचे पैसे केनेथने लांबवले. माझं कोण काय वाकडं करू शकतो या गुरमीतच तो वावरायचा. असाच एक दिवस तो आम्हा क्षुद्र जंतूंकडे तुच्छतेने बघत जेवायला जात होता. एकाएकी कोसळला. त्याला आकडी आली. धावपळ झाली.
सगळ्यांच्याच मनात खरं तर त्याच्याबद्दल घृणा होती, पण मर्त्याला वाचवायची जित्याची खोड आमची जाणं शक्यच नाही. त्यामुळे खूप प्रयत्न करून आम्ही त्याचा जीव वाचवला. पण फक्त जीवच वाचू शकला. केनेथची विचारशक्ती, हालचाल करण्याची क्षमता सारं काही हरपलं. दुसऱ्यांच्या तळतळाटांचं, शिव्याशापांचं फळ चाखायला पुढच्या जन्मापर्यंत वाट पाहावी लागलीच नाही त्याला. अनेक नळ्या आणि यंत्र यांच्या मदतीने तो एक टाचा घासणारा जिवंत जंतू म्हणून उरला. त्याला मायदेशी परत न्यायला त्याच्या बायकोला बोलावून घेतलं गेलं. त्या बाईने मोठ्या आनंदाने आम्हा सर्वांचे आभार मानले आणि एक दणदणीत मेजवानी दिली सगळ्यांना. कर्मगती गहन हेच खरं. इमर्जन्सी रूम मध्ये हमीद नावाचा एक उत्तर प्रदेशचा झाडू आला होता. त्याला पगार जेमतेमच होता. सुट्टी 2 किंवा 3 वर्षांनी एकदा मिळायची. अब के जो बरखा आई आयेंगे सजना हे गाणं लागलं की माझ्या डोळ्यासमोर त्याचं गावचं घर आणि त्याची बायको येत असे. त्याच्या छोट्या मुलीचं एक पत्र आलं होतं. ढोबळ्या फराट्या अक्षरामध्ये लिहिलं होतं, अब्बू मेरे लिए एक चॉकलेट लाना. त्याने मोठ्या कौतुकाने आम्हाला ते पत्र दाखवलं होतं. लिख पाती है मेरी बिटिया. 2-3 महिन्यांनी मी इमर्जन्सीमध्ये पेशंटचे कागद लिहित बसले होते. तेव्हा हमीद आणि नुकताच उत्तर प्रदेशातून सुट्टीवरून आलेला इम्तियाज यांच्यातलं संभाषण माझ्या कानावर आलं. तुम मेरे घर गए थे ना, तब बेटी थी क्या मेरी? हाँ हाँ थी, बड़ी होशियार है तुम्हारी बेटी. तो फ्रॉक का कपड़ा देख के क्या बोली? वो कपड़ा वो कपड़ा कस्टम वालों ने ले लिया. फॉरेन की चीज नहीं लानी है बोले. यातलं एकही अक्षर खरं नाही. त्या विश्वासाच्या दूताने ती फॉरेन की चीज इमाने इतबारे आपल्या घरी नेली होती हे मला कळलं होतं. हमीदलाही कळलं असावं, पण त्यांनी ते उघड दाखवलं नाही. ले लिया, बडा महंगा खरीदा था मैंने, बिटिया पहनेगी, सपने देखे थे. यातला प्रत्येक शब्द म्हणजे एक हुंदका होता. और वो चॉकलेट, वो भी कस्टम ने ले लिया. बहुत बुरे हैं ये कस्टम वाले, गरीबों को लूटते हैं. चॉकलेट चॉकलेट भी. हा प्रश्न एखाद्या गळवासारखा ठसठसला. माझ्या डोळ्यांना पेशंटचा कागदच दिसेना. दुसऱ्या दिवशी इम्तियाज हमीद बरोबर गप्पा मारायला परत आला. साधं तोंड लपवायचा प्रामाणिकपणा सुद्धा नव्हता त्याच्याकडे. प्रकरण समाप्त.